मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचा राजीनामा, शिंदे गटात प्रवेश करणार। दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यामुळे देवरा नाराज, विकासाच्या मार्गावर जातोय देवरांची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरलेले आहेत। लक्ष वळवण्यासाठी यंत्रणांची भीती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना सोबत घेत आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार आहेत। पक्षप्रवेशाचे हादरे महाराष्ट्राला दिसतील। देवरा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मिलिंद देवरा यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा। राजीनाम्यानंतर मिलिंद देवरा यांना वर्षा गायकवाड यांचं आवाहन। अमरावतीमधील महायुतीच्या बैठकीला जाणार नाही, सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाहीतर गेम करू, बच्चू कडूंचा इशारा। हिम्मत असेल तर नवा पक्ष काढा, कुणी दुसऱ्याच्या बापाचा तर कुणी काकाचा पक्ष चोरतो, संजय राऊतांचा शिंदेंसह अजित पवारांवर हल्लाबोल। शिवसेना आणि धनुष्यबाण आमचा, आम्हाला वेगळा पक्ष काढण्याची गरज नाही, राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। शंकराचार्याबाबतचं नारायण राणेंचं वक्तव्य हिंदूंच्या भावना दुखावणारं, भाजपनं 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी, संजय राऊतांची मागणी। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन। राणेंच्या शंकराचार्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा। उद्धव ठाकरेंची वरळीमध्ये मंगळवारी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। ठाकरे नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणार, संजय राऊतांची माहिती। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। 1005 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी, प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती।